हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर नाही म्हणत म्हणत संचितने गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट केलं आणि आज तो दिवस आला पण. तर 3:30 वाजता बॅक स्टेज मुलांना बोलवलं होतं, त्यामुळे आम्ही लवकरच आलो होतो. लोकेशन टीचरनी पाठवली होती. आता पहिल्यांदा कोणत्याही एका ठिकाणी जायचं म्हणलं की काय थोडं वाटतंच लेट वगैरे झाला तर, त्यामुळे आम्ही लवकर निघालो आणि लवकर निघाल्यामुळं आम्ही सगळ्यांच्या अगोदर आलो. आता संचितला घरूनच तयार करून आणलं होतं, म्हणजे सांगितलं होतं जसं टीचरनी घरूनच तयार करून यायचं म्हणून. त्यामुळे येताना फक्त पावडर आणले होते. पावडरचा नंतर डान्सच्या अगोदर थोडी पावडर लावायची. 3:30ला मुलांना बॅक स्टेज घेऊन जातील. आता लवकर आलो म्हणले की काय थोडा व्हिडिओ वगैरे काढला. हॉल खूप छान होता. जेवढ्या तुम्हाला खुर्च्या दिसल्या ना, तर त्या खुर्च्या मला असं वाटलंच नव्हतं की एवढे सगळे लोक येतील, पण एका मुलांबरोबर 5-6 जण होते, त्यामुळे पूर्ण हॉल आहे तर भरला होता. खूप मस्त गॅदरिंग झालं आणि खूप छान कॉमेडी. त्यामुळे मी काय केलं, जास्त मी काहीच बोलली नाही. जसं ओरिजिनल असेल तसं मी दाखवायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला व्हिडिओ बघायला खूप मज्जा येईल. आणि खूप छान कॉमेडी, लहान मुलांनी खूप छान डान्स वगैरे पण केला होता. हळूहळू गर्दी वाढत चालली. गर्दी वाढत गेली का जो मगाशी पडदा उघडा दिसत होता तो बंद केला आणि त्याच्या आतमध्ये नंतर गॅदरिंगची जे काय तयारी आहे तर ती तयारी सुरू केली. आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रम पण चालू होईल. कार्यक्रमाला 5चं टाईम दिलं होतं पण थोडा लेट झाला. 5:30 वाजता कार्यक्रम आहे तर चालू झाला. माझ्या शाळेचा पडदा उघडला की माझे आई वडील टाळ्या वाजवायचे. काय आपल्याला विसरता नाही येणार की आपण पुण्यात कार्यक्रम करतोय. पुण्यातल्या लोकांना सगळं सांगावं लागतं, इथे टाळ्या वाजवायच्या. हा वाजवा. इथल्या मॉनिटरला माझा आवाज वाढवता येईल का? साऊंड कोण काम करता येते? चेक. हा ओके. मंडळी, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला नव्या वर्षाच्या. थोड्या उशिरानेच देतोय कारण आपली भेटच उशिरा झाली आहे. माइल्स ऑफ स्माइल्स, इतकं अप्रतिम नाव या शाळेचं आहे आणि तितकेच सुंदर स्माइल्स सगळे तुमच्या चेहऱ्यावर आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आतुरता आहे की कसं होणार आहे आज आपल्या पाल्याचं सादरीकरण. हे जे काही स्नेहसंमेलन ना, ते आपलं हुल देऊन गेलेलं वय असतं. जे आपलं आयुष्यात करायचं राहून गेलेलं असतं ते आपल्या मुलाच्या वतीनं त्याच्या आयुष्यात करून बघण्याचा एक प्रयत्न म्हणजे स्नेहसंमेलन. हे मिलन कलागुणांचं आणि त्या बाबतीतनं निर्माण होणाऱ्या एका सशक्त नागरिकाचं. एक चांगला नागरिक बनण्यासाठी कला, क्रीडा, साहित्य हे सगळे संस्कार मुलांवर होणं देखील तितकंच गरजेचं. म्हणूनच आजचा हा स्नेहसंमेलनाचा घाट घातलाय. मात्र स्कूल म्हटलं की अनुशासन आलं. एक सजग आणि उत्तम भारतीय घडवण्याचं काम महाराष्ट्रातली, देशातली प्रत्येक शाळा करत असते. किंबहुना असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की एक उत्तम समाजभान जपणारा नागरिक हा आधी शाळेतच तयार होतो. म्हणूनच त्या समाजभानाला अनुसरून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं करूया. मी आपल्या पाहुण्या स्मिता मॅम आणि सगळ्याच पालकांना विनंती करतो की सगळेजण आपण आहे त्या जागेवर उभे राहू. राष्ट्रगीताला सन्मानित आपल्या प्रत्येक शालेय कार्यक्रमांमधनं आखून गेलेले असते. आज त्या औपचारिकतेला परिपूर्ण करूया. मात्र हा कार्यक्रम यथोसांग पार पाडण्यासाठी किंबहुना खूप छान करण्यासाठी ही 100 मुलं आणि तुम्ही जे काही 200-250 पालक आहात या सगळ्यांनी मिळून आपल्याला एक कार्यक्रम करायचा आणि तो कार्यक्रम त्याच वेळेला शक्य आहे जेव्हा तुम्ही आपल्या टाळ्यांनी त्यांना प्रोत्साहित करता. त्यांचं सादरीकरण आणि तुमचं कौतुक यांचा मिलाफ आज करू शकलो तरच हा कार्यक्रम आपण चांगला पार पाडू. सो आजच्या कार्यक्रमाची औपचारिकता आपल्याला पार पाडायची. मी सन्माननीय स्मिता मॅमना, स्मिता घोगे जे आज आपल्या गेस्ट आहेत त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतो. प्रियांका मॅम, आदिराज सर, तुम्हाला विनंती करतो की ये आत्ता आलास का? ये. झोप बीप झाली ना व्यवस्थित? खाऊन घेऊन आलायस का? ये इकडे ये. मग नका कशाला खातोयस आता? ये. हे बघ तुझे मित्र तिकडे आहेत सगळे, लगेच पळत जा. सो मी अधिराज सर आणि मॅम प्रियांका मॅमला विनंती करतो सन्माननीय स्मिता मॅमना अतिशय सन्मानानं स्टेजवर घेऊन यावं.
मंडळी आपल्या टाळ्या ह्याच्यासाठी हव्या की स्मिता मॅमनी तर पुणे आपला महाराष्ट्र नव्हे तर आपल्या भारताला अभिमानानं वर वघायला शिकवलं, कारण त्या उत्तम गिर्यारोहक आहेत, वर्ल्डचे अनेक वर्ल्ड रेकॉर्ड्स होल्डर आहेत. रशिया, भारतातल्या अनेक मोठमोठ्या पर्वतरांगा त्यांनी सहजी लिलया पार केलेल्या आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूयात वर्ल्ड होल्डर स्मिता घुगे मॅम, हू इज द चीफ गेस्ट टुडे फॉर अस. तिमिरातून तेजाकडे म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा एक औपचारिक सोहळा म्हणजे दीप प्रज्वलन. जे जे अज्ञान आहे ते माहिती करून त्या ज्ञानाची भर घालून त्या अज्ञानावर विजय मिळवणं म्हणजे दीप प्रज्वलन. कला आपल्याला ज्ञात नव्हती, या कार्यक्रमाच्या माध्यमातून या मुलांना या व्यासपीठावर, या रंगमंचावर हिऱ्याला रंग लावून आपली कला सादर करण्याचं अज्ञान दूर करण्याची संधी मिळाली. म्हणून आज दीपपर एक कोणीतरी घाला, बाकीच्यांनी मम म्हणा. विद्यादेवी सरस्वती हिचं पूजन स्मिता मॅमच्या हस्ते आपण केले. दीप प्रज्वलन हे आपण या ठिकाणी आपला श्री गणेशा ठरावा. बऱ्याचशा मुलांचं हे पहिलंच गॅदरिंग आहे, राईट? पहिल्यांदाच सादर आहे. असे पाय वर करा, आपलं सॉरी हात वर करा. हा, म्हणजे सगळ्यांचा श्री गणेशाच आहे. तर तो श्री गणेशा ज्यांनी त्यांनी वापरा आणि टाळ्या वाजवा आणि आपण गणेश वंदनेच्या कलावंतांना स्टेजवर येण्याची विनंती करूया. चलो आजाओ, सब लाईट्स बंद करू. ऑफ करशील लाईट? समदे दिवे मालवून टाक. हा, आधी चेक करूयात आपण नवीन लागलेले छान आहेत का. थांबा मॅम, आपण जरा लाईट नीट करूया. छान, त्या दादांना काम करू देत. आधी मुलं प्रकाशमान करू, नंतर त्यांच्या कलेचे प्रकाश बघू. आजच्या या सोहळ्यामध्ये तुम्ही एक विनंती आहे, विनंती नव्हे हक्काची आणि प्रेम ताकीद आहे असं समजा. प्रत्येक मूल आपला आहे असं समजा, मूलच समजा, आया समजू नका. तर हक्काने त्यांच्यासाठी टाळ्या, त्यांच्यावर प्रेम करा आपल्या मुलांसमवेत, म्हणजे आपल्या मुलाला देखील तितक्याच टाळ्या मिळतील. आणि चांगला जल्लोष झाला पाहिजे. आणि 2 मणिकांचन योग आहेत आज आपल्या विद्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला रंगमंचीय प्रवेश, तो देखील सावित्रीबाई फुले यांच्या नावानं असणाऱ्या रंगमंदिरात. ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, ज्यांनी शिक्षणाचं महत्व पुण्यामध्ये अनंत हाल अपेष्टांना सामोरं जाऊन केल्या, आज त्या सावित्रीबाईंच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भागातनं, ज्या भागात त्यांना हे सगळं भोगावं लागले, त्या भागात आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे पहिल्यांदा आले. असं कोण आहे पहिल्यांदा या थिएटरला आले? वा वा, भरपूर जण आहेत. मग चला, या निमित्ताने एक छानसं स्मारक बाहेर आहे सावित्रीबाईंचं, आपल्या मुलांनाही नमस्कार करा, जाताना स्वतःही व्हा. आज सावित्रीबाई जर इथं नसत्या तर कदाचित स्मिता मॅम पण इथं नसत्या आणि प्रियांका मॅम पण इथं नसत्या, आणि त्या इथं नसत्या तर आपण कोणीच इथे येऊ शकलो नसतो. तर त्यांच्या या सगळ्या प्रयत्नांबद्दल, सावित्रीबाईंच्या अतुलनीय योगदानाबद्दल आज मनोमन जोपर्यंत या आपल्या प्रकाश व्यवस्था करणाऱ्या सहकार्यांचं काम होतंय, तोपर्यंत मनामधून त्यांच्या सगळ्या कर्तृत्वाला एक सलाम करूया, एक भाववंदना देऊया की काय काम केलंय सावित्रीबाईंनी. त्यांनी काम केलं नसतं तर आज आपल्या मुलींनी शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण करू शकलो नसतो. या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे, पण आपल्या विद्यार्थ्यांना आणि 1ला मुलांना मी स्टेजवर आणतो. सो आपल्याला काउंट द्यायचा आहे सगळ्यांना, 10, 9, 8, 7. हा, असं एकदा करूया. थोडंसे आपल्यालाही उत्साह येईल. थोडा लेट होतोय, त्याच्यावर थोडासा बूस्टअप पण होऊयात आपण सगळे. आणि आपल्या विद्यार्थ्यांना बोलवण्यासाठी
काउंट यू ॲट 10, 9, 8, 7. ओके, चालेल ना मुलांना? लावू ना कामाला? पप्पा मम्मींना कामाला लावू ना? हो म्हणा, नाही म्हणा. ओके चला. 10, 8, 6, 4, 2, गणपती बाप्पा या. लाईट जिणार या. देखो कितने क्लैप्स आ रहे हैं आपके लिए. Hey, what's your name? कसली दिसतीस ग? जाताना नंबर दे ना मला. कसं काय? सॉक्स काढायचं का तुला? नाही काढायचं? पडशील खाली. ओके, ऑल द बेस्ट. चला बघा किती टाळ्या वाजल्या तुम्हाला या आल्यानंतर. भरपूर टाळ्या वाजल्या. म्हणजे काय? म्हणजे खूप भारी डान्स करायचा आहे, स्माइल करायचा आहे. इजंट इट? चालू करेंगे? चलो तर मित्रांनो, श्री गणेश करूयात माइल्स ऑफ स्माइलच्या पहिल्या गुणदर्शन सोहळ्यातील पहिल्या सादरीकरणात. वेल डन. हे तुमचा डान्स मस्त झाला, भारी केला तुम्ही. छान दिसताय सगळेजण, उत्तम दिसताय. गणपतीच्या गौरी दिसताय आणि गणपतीचे उंदीर दिसताय. मग काय करायचं आपण? आपले मम्मी पप्पा म्हणले एक छोटस कडवं परत करायचं. हाँ चलेगा? भूलेंगे तो नहीं? ठीक से करेंगे वापस. चलो गेट बैक योर प्लेस फास्ट. गणपती बाप्पाची ढेरी वाढवायची का तोपर्यंत? चलो वेर आर योर प्लेसेस? इंग्लिश बोल ना. हा बघू कोण गणपती झालाय, दाखव बरोबर. व्हॉट्स युअर नेम? राजवीर. राजवीर, मस्त दिसतोय तू मास्क लावल्यानंतर. चल मजा आली. चल आपण आता जायचंय आज, पण आपल्याला ना गणपती बाप्पाला एक पप्पी द्यायचे. चला द्या. हू विल गिव्ह फर्स्ट? गिफ्ट. चला चला चला, मस्त झालं. तुमचा परत डान्स आहे ना? अनदर डान्स इज देयर नो? और एक गाणं आहे ना? चला मंडळी, शुभ झालं सुरू. आजचं हे गुणदर्शन, खऱ्या अर्थानं खूप प्रेम. तर इथं आहेत तर ह्या सगळ्या प्ले ग्रुपच्या मुलांच्या मम्मी आहेत. तर ह्या म्हणजे टीचरनीच सांगितलं असेल त्यांना बहुतेक डान्स करायला, त्यामुळे त्यांनी घरी प्रॅक्टिस केली होती आणि आता डान्स करायला लागल्या होत्या त्या. तर हे एक हाती संसार तू चाल पुढं ते गाणं आहे, तर त्याच्यावर ते डान्स करत होत्या. खूप छान केलं होतं. आता झालं काय, मी म्युझिक लावलं होतं जिथं जिथं डान्स आहे आणि जिथं बोलतात तिथं मी डायरेक्टच म्हणजे दाखवलं होतं. पण झालं काय, मी रात्री व्हिडिओ म्हणजे एडिट करून अपलोड पण केला होता, पण त्याच्यावर आलं कॉपीराईट. त्यामुळं तो व्हिडिओ आहे तर मला डिलीट करायला लागला आणि आता मी तुम्हाला बोलून सांगते. आणि बोलून सांगितल्यामुळं तुम्हाला समजेल पण. गॅदरिंग बघून खूप जास्त कंटाळा आला होता मला आणि त्यामुळे ते मला वॉईस जोडायला नकोच वाटत होतं. म्हटलं चला म्युझिक जोडावं, आणि कधी नव्हतं ते म्युझिक मी आपलं पाठीमागं लावलं आणि त्याला पण कॉपीराईट क्लेम आलं. म्हणून चला आता आपलं नेहमीप्रमाणे बोलूनच सांगते, तुम्हाला समजेल पण. आणि इथं आहे तर त्यांचं गाणं आहे तर संपलं. खूप छान आहे. तर त्यांनी डान्स केला होता आणि तुम्हाला पण कसा वाटला त्यांचा डान्स तर ते पण सांगा. त्यांचा डान्स झाला की मग काय लगेचच हे आहेत नर्सरीची मुलं, आणि वेळ खूप जास्त झाला होता त्यामुळे मुलांचा स्टॅमिना आहे तर कमी झाला होता. मुलं रडत होते. स्टेजवर पण काही मुलं डान्स करत होते आणि काही मुलं रडत होते. प्ले ग्रुप नर्सरीच्या मुलांना एवढं काही समजत नव्हतं. आता ज्युनियर के जी सिनियर के जीची मुलं कशी त्यांना बऱ्यापैकी समजतं.
तर हे वेलकम सॉन्ग होतं आणि वेलकमवर मुलांनी सगळं वेलकमची जी स्पेलिंग आहे त्याचे एक एक लेटर आहे तर सगळं गळ्यामध्ये घातलं होतं आणि वेलकम सॉन्गवर डान्स करत होते. तर नर्सरीचे 2, नंतर ज्युनियर के जीचे, नंतर प्ले ग्रुपचे, असं सिनियर के जी प्रत्येक ह्याचे 2-2 सॉन्ग होते. रेडी है सब लोग? कैन वी कम टू द फॉर्मेशन? ब्युटिफुल. सगळ्याच्या सगळ्या अतिशय सुंदर दिसत आहेत शिक्षिकांसह. आगे एक राहिलीस, ये ना बाई. वो बाद में है क्या मैम? ओए रडायला लागले. वेरी गुड. हाँ देखो, किसी ने अभी रोना नहीं है. हमारे मम्मी पापा हमें देख रहे हैं. इतने अच्छा ड्रेस पहना है, इतना अच्छे फेरी लोग सब. हाँ, शैल वी स्टार्ट? डांस, कैन वी डांस? चला, अतिशय वेशभूषेत असणाऱ्या या कलाकार सख्यांमुळे जाऊयात पर्यांच्या दुनियेत. तर ह्या मुली आहेत प्ले ग्रुपमधल्या आहेत आणि खूप लहान होत्या. त्यांना काही एवढा डान्स पण जमत नव्हता आणि जे काही टीचरनी शिकवलं होतं ते लक्षात पण राहत नव्हतं. तर पडद्याच्या आत टीचर उभा राहून त्यांना दाखवत होत्या आणि सॉन्ग होतं फुलपाखरू आणि वर बेल्ट पण त्यांनी फुलपाखराचा म्हणजे घातला होता आणि तिथल्या तिथं हालायच्या आणि ते फुलपाखरू 2 खूप छान हलवत होती आणि खूप छान त्यांनी डान्स केला. अच्छा हुआ ना? अच्छा लगा? कितनी ब्यूटीफुल हो आप. आपका नाम क्या है? आना. आना नाम है ना इनका? आना, बहुत अच्छा किया आपने. हाँ, चलो एक काम करो, सब पेरेंट्स को बोलो, गिव क्लैप्स, गिव क्लैप्स. हाँ, वेरी गुड. तुझं नाव काय आहे? अनया. सगळेजण इथे एका मध्ये था आणि उनके क्लास टीचर आप है. रुकिए आप ना. यांनाही घ्या एका फोटोत, एकावर एक फ्री. बिचारे सगळ्या गाण्यांमध्ये नाचतायत. चैतन्य का प्रियंका मॅम तुमच्या शाळेचं आहे? हा, चला चला, हरकत नाही. रिद्ध्या, प्लीज कम ऑन टू द स्टेज. रिद्ध्या, एक तर तुझं नाव खूप छान आहे, दुसरं म्हणजे तू दिसतेस छान आणि तुझ्या बॉडी लँग्वेज वरनं मला कळतंय की तुझं सादरीकरण पण खूप भारी होणार आहे. काय तर मग सांगू का मी कुठली गाणी आहेत? नको ना? नको सांगू ना? डायरेक्ट बघू दे. म्हणजे सगळे काय काय करतील? टाळ्या वाजवतील आणि काय वाजवतील? शिट्टी. कोणाकोणाला येते बघा बरं, विचार. कोणाकोणाला शिट्टी येते? देखो बजाने लगे आपके परफॉर्मेंस के पहले. हाँ, शैल वी स्टार्ट द प्रोग्राम? हृदय, चलो, ऑल द बेस्ट. तर ही आहे सिनियर के जी मधली मुलगी. इतका छान डान्स करत होती ना, खूप म्हणजे खूप. आता एवढे सगळे मुलांनी डान्स केला ना, तर त्यामध्ये ही मुलगीच इतका छान डान्स करत होते, बासच. तिचं बहुतेक तिने क्लास वगैरे लावला असतील आणि अप्सरा आली नंतर असं वेगवेगळे. आता सध्या कसं म्हणजे एकाच गाण्यावर कोण डान्स करत नाही. एक कडवं, नंतर त्याच्यानंतर दुसरं कडवं, तर असं ह्याच्यामध्ये 2-3 गाणी होती लावण्यामध्येच आणि तिनं खूप म्हणजे खूप छान डान्स केला आणि तिला पण शेवटी मेडल पण मिळालं होतं. डान्स वगैरे छान केला त्याबद्दल आणि भारी केला. बॉईजना आणि त्यांच्याबरोबर एक कॉमेडी सॉन्ग पाहूया, जेणेकरून आता खूप आपण टाळ्या वाजून दमलोय, आता थोडं हसू पण. सिनियर बॉयज नो की ज्युनियर बॉयज? Juniors, please come on to the stage, dear. भाऊ काठ्या का ना आणल्या आता?
गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा. कुठे संचित आहे दिसे तिला? चलो 100% सांगतो यांना काही दिसत नाहीये. हे अज्ञानानं परिपूर्ण आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या शिक्षकांनी ती काय भीती वाटू नये याच्यासाठी एक पट्टी बांधलेली आहे. संचित तिकडे चला मज्जा करूयात छान. आय होप यू विल फॉल फ्रॉम युअर, मग तुमच्या चेअर मधनं तुम्ही पडणार हे गाणं बघून. चला जोरदार टाळ्या वाजूया त्यांच्यासाठी आणि पाहूया जुनं. तर जवळपास एक 4-5-6 गाण्यानंतर मग संचितच्या गाण्याचा नंबर आला आणि सगळ्या मुलांचे ड्रेस सेम, गॉगल घातले होते, ब्लॅक कलरचे शूज घातले होते. त्यामुळे नक्की संचित कुठे आहे ते मला तर काही सापडेच ना. नंतर मी मम्मीला विचारलं संचित कुठं दिसतोय का. नंतर मम्मीनी बघितल्यावर नंतर मग मम्मीला संचित आहे तर ओळखायला आला. तर इथं तुम्हाला पण बघू संचित तुम्ही ओळखताय का कुठं आहे तो. आणि संचित डान्स छान करत होता. घरी तर प्रॅक्टिस खूप म्हणजे चांगली त्याची झाली होती. स्कूलमध्ये एकदम त्यांना प्रॅक्टिस वगैरे छान करून घेत होते. त्यामुळे अजिबातच मुलं वगैरे काही चुकली नव्हती. सगळं जसं टीचरनी शिकवलं होतं तसं सगळे मुलं आहेत तर करत होती. जे अगदी म्हणजे प्ले ग्रुप नर्सरीची मुलं आहेत ना त्यांना टीचर्स पडद्याच्या आड उभा राहून म्हणजे कशा स्टेप्स आहेत तर त्या सांगत होत्या. पण सिनियर के जी आणि ज्युनियर के जीच्या मुलांना कसं शिकवलं होतं आणि त्यांच्यात प्रॉपर असं लक्षात राहिलं होतं. त्यामुळे त्यांनी मस्त असा डान्स केला. काही सांगायची किंवा दाखवायची गरज नव्हती. तर एकदम छान केला. गॉगल वगैरे घातले होते. सगळ्यांनी एकदम मस्त असा डान्स वगैरे केला. आणि मी कसं सगळं व्हिडिओ काढलेत एकदम छान असं कसं लक्षात पण राहतं, आठवणीत पण राहतं. आता कसं फक्त यूट्यूब म्हणजे यूट्यूबच नाही, पण नंतर आपण कितीतरी वर्षांनी जर बघायचं म्हटलं तर कसं लक्षात राहते की हा बाबा संचितनी पहिल्यांदा गॅदरिंगमध्ये भाग घेतला होता आणि त्यावेळेस तिने असा डान्स केला होता. खरं तर मला गाण्यासहितच टाकायचं होतं, पण आता ते गाण्यासहित कसं टाकायचं ते काय मला माहिती नाही आणि त्यामुळे त्याला कॉपीराईट क्लेम पण येते. त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता डायरेक्ट मी आहे तर तुम्हाला सांगते, सांगून पण समजेलच आणि बघायला तर मजा येतेच. आणि आम्ही बरोबर जवळपास 6-6.5 तास तर बसलो होतो आणि बसून बसून परत नंतर कंटाळा आला आणि आवाज तर खूप म्हणजे खूप होता आणि आम्ही पहिल्यांदा गेल्यामुळं पुढंच बसलो होतो आणि पुढं बसल्यामुळे तर जास्तच आवाज येत होता. आणि इथं बघू शकता संचित आहे, थोडंसं झूम करून दाखवलं मी. आणि मुलांना कसं थोडंसं उंचीप्रमाणे उभा केलं होतं. जे हायटेड मुलं आहेत त्यांना निकालने के लिए बोलो. पोपट असतो ना, पोपट शिकवलेला सगळ्यात असेल. चला गॉगल काढा. अरे इट इज टाइट नो. हाँ चलो इधर आ जाओ, एक काम करना है. चेयर्स है ना, चेयर्स आ जाओ इधर सब लोग. ये चेयर्स लोग कम कम मी बॉयज चेयर्स ले लो. विल प्ले अ गेम. हाँ एक गेम खेलेंगे. आ जाओ जाओ चेयर लेके आओ. व्हेरी गुड व्हेरी गुड मस्त. I need 6 chairs. चलो sit 2 boys on 1. ओए ये ओके आहे का काय? सर या तुम्ही पण निवडून आलाय, तुम्हाला पण. हा या खुर्चीवर ये, खुर्चीवर मित्रा आपल्याला यांचा एक फोटो काढायचा आहे. यांची टीचर आ जाइए मॅम. हाँ गॉगल निकाल दिया ना, तो पप्पा को पहचानने नहीं आया कौन हमारा लड़का है ना. चलो स्माइल करो, सामने देखो कैमरा पर्सन के पास, सामने. धन्यवाद. चेयर इधर ठेवा. थैंक यू वेलकम. चलो उतरिए और वापिस अपने मेकअप रूम में जाइए. वंस मोर घ्यायचा. Miss Sonali ma'am, Smita ma'am, Joshi sir, Vikram Shinde sir, and Khankar sir. Honorable, our chief guest,
Miss Smita ma'am, she has done world record in climbing world tallest mount in Russia, and she has done such many records as well, though she will introduce in her speech also. And our another chief guest is Nayab Tahsildar Miss Sonali ma'am. She has achieved this post with lot of efforts, and now she is a successful woman. So please clap for those ladies. And our guest of honor, Gaikwad family, who are evergreen support from our organization. Joshi sir, and all ladies and gentlemen, parents of my charming and lovely students. I give immense pleasure to welcome you all to the second grand annual function of Miles of Smile Preschool. Today is a day of a celebration, day of a acknowledgement, the hard work and dedication of our teachers, staff, parents, and of course students. Through the second year, I am ते रिमोटेड आहे. जोपर्यंत दाबणार नाहीत ते बटन तोपर्यंत दे विल नॉट मूव्ह फ्रॉम देअर साइड. म्युझिक आहे का? शॅल आय प्ले द म्युझिक और दे आर कमिंग ऑन द स्टेज? हीना मैम, शैल आई प्ले द म्यूजिक? हाँ, क्या बात आहे. रंगांमधूनच देशप्रेम आलेलं आहे. लिटिल बिट शिफ्ट दिस साइड, लिटिल बिट. मस्त दिसतात, छान करायचं ना. चलो, एक गाणं लावू का मुलींनो? लाखो लगा दो. चलो प्ले कर रे दादा. चित्रपटातल्या विभिन्न गाण्यांचा आश्रय घेऊन ज्या पद्धतीनं या ठिकाणी मांडण्यात आलं ते खरंच खूप सुंदर होतं. नर्सरीच्या विद्यार्थ्यांना, माफ करा, प्ले ग्रुपच्या विद्यार्थी सख्यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो. माफ करा, प्ले ग्रुप. भाऊ, क्या बात है. रडत झाली ते काय. अब मजा आएगा. ऑल सेट. मुंडी सुटणार नाही ना? नीट बांधलीस ना? हा. व्हॉट्स युअर नेम? तुझं नाव काय? पूर्ण नाव? हे चुप रे. हा, तुझं नाव काय? पूर्ण नाव? अरे तू वडिलांशी भांडून आलाय का? पूर्ण नाव सांग ना. अभी सिर्फ डांस करेंगे, कोई रोएगा नहीं. हाँ शिवांश, त्याची पप्पी घे. तर हे मुलं आहेत तर नर्सरीचे आहेत आणि ह्यांचं सगळ्यात फेमस गाणं म्हणल्यावर तेरी झलक शर्फी त्याच्यावर डान्स करत होते. आणि ह्यामध्ये डान्स करणारे थोडी आणि रडणारे जास्त होते. लहान मुलांचा स्टॅमिना खरंच बिघडला होता. लेट झाला होता कार्यक्रम. 5 म्हणत 5:30ला सुरू झाला होता आणि लहान मुलांना काय एवढ्या वेळ कोण डान्स करतात, कंटाळून गेले होते. तसंच आणलं होतं आणि करत होते, त्यांच्याकडून डान्स करून घेत होते. आणि ह्या आहेत मोनिका टीचर. त्यांनीच सगळ्यांना डान्स शिकवला होता आणि लहान मुलांना काही समजत नाही त्यामुळे ते पुढं उभा राहूनच त्यांना स्टेप सांगत होते आणि ते मुलं बघून करत होते. खूप छान पण कार्यक्रम आहेत, एकदम पार पडला. मुलं टीचरकडे बघायचे आणि करायचे, त्यामुळे ह्या टीचरचं तर सगळ्यांनीच कौतुक केलं. मस्त केलं शिवांश, छान तू. थांब इथं लाईन. हा
हो गया चलो लास्ट फोटो। टीचर रुको उनके सामने। टीचर तुमचा मुलगा आहे का? आपका लड़का है? चालून दाखव इकडे बोलवा त्याला इकडे। क्या बात है, चलो वॉक करेंगे सब। अच्छा किया। हाँ हे आहेत सिनियर KGतली मुलं आणि विठ्ठल विठ्ठल या गाण्यावर ह्यांनी डान्स केला। तर म्हणजे जे कॉस्ट्यूम आहेत तर ते असं निवडलं होतं की त्याला त्या कॉस्ट्यूममध्ये 2 गाणे मॅच होतील, तर त्या कॉस्ट्यूमप्रमाणेच ते गाणे पण त्यांनी सिलेक्ट केली होती। आता जे आर्मीवाले पण होते, आर्मीवाल्यांनी आर्मीचा युनिफॉर्म होता, त्याच्यावर आर्मीचेच 2-3 सॉन्ग आहेत, तर त्यांनी म्हणजे केले, त्याच्यावर कार्यक्रम केला। आणि संचितचं पण एका ह्याच्यावर 2 गाणी, म्हणजे आता म्हणजे कसं एका ड्रेसमध्येच 2 गाणी होतील असंच त्यांनी गाणी पण सिलेक्ट केली होती। पहिला यांचा झाला कार्यक्रम, म्हणजे सॉन्ग पहिलं झालं, आता हे सेकंड सॉन्ग आहे त्यांचं। आणि खूप छान यांनी पण आहे तर डान्स केला। आणि ह्या गाण्याला पण वन्स मोर आलं होतं, आणि वन्स मोर कसं प्रत्येक वेळेस आलं लेट झाला होता, त्यामुळे 1-2 गाणेच वन्स मोर झाली होती। आणि आता ह्या आहेत संजीच्या क्लासमधल्या मुली। तर हे आता मला असं वाटतं की ते ट्रेंडच निघाले, आता एका गाण्यावर कोण डान्स करत नाही, एक लाईन झाली की नंतर सेकंड लाईन म्हणजे वेगळंच गाण्याची सेकंड लाईन, असं म्हणजे एक जवळपास 4-5 गाणी मिळून त्याचं एक गाणं तयार करायचं आणि त्याच्यावर सगळ्यांनी डान्स करायचा, असंच सगळ्या मुलांचा म्हणजे डान्स केला सगळ्याच मुलांनी। असं एक गाण्यावर कोणीच डान्स केला नाही, म्हणजे असं एक गाणं लागले आणि त्याच्यावर ते गाणं पूर्ण होईपर्यंत त्याच्यावर डान्स असं कोणीच केला नाही। 4-5 गाणी मिक्स करून एक लाईन त्याच्या घेऊन असं 5-6 गाण्याची एक गाणं तयार करायचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी डान्स केला। आता त्या गाण्याला काहीतरी वेगळं नाव असेल, ते आता मला काय माहिती नाही, तरी पण मी तुम्हाला सांगायचा छोटासा प्रयत्न केला। आणि मुली सगळ्यात भारी म्हणलं तर मुली दिसत होत्या। मुलींचं कसं खूप म्हणजे खूप असं एकदम छान कॅप घातली होती त्यांनी, इतका छान असा मेकअप केला होता। तसं मुलांचं कसं मेकअप वगैरे काय नसतो, फक्त ड्रेस घालायचं झालं मुलं तयार, तसं मुलींना खूप छान मेकअप केला, त्यामुळे मुली एकदम छान दिसत होत्या। आणि नंतर ते मुलींचा डान्स करून झाला की मग अगोदर स्पोर्ट्समध्ये, नंतर म्हणजे असं हे झालं होतं मिसमॅच कॉम्पिटिशन, असे बऱ्याच प्रकारचे कॉम्पिटिशन झाले होते। मग ज्यांचा नंबर आला त्यांना मग नंतर मेडल द्यायचा कार्यक्रम आहे तर तो घेतला। त्यामुळे हे मध्ये मेडलचा कार्यक्रम, नंतर मध्येच थोडीफार भाषणं केली, ते पण तुम्ही ऐकलंच असतील। त्यामुळं कार्यक्रमाला भरपूर असा लेट झाला होता। आणि आमचं पिल्लू पण होतं, संचितला पण मेडल मिळालं, इथं बघू शकता। त्याच्या क्लासमधला तो एकटाच होता मुलांमध्ये, कारण ड्रेसवरून लगेच कळतं, त्याच्या जे क्लासमध्ये होते त्यांनी सगळे रेड कलरचे ड्रेस घातले होते, आणि संचित आमचा एकटाच आहे। खूप संचित म्हणजे असा एकदम खुश झाला होता मेडल घातल्यानंतर। आणि मेडलचं काय केलं मी, मेडल त्यांचा नंतर सेकंड गाणं संचितचं होतं मेडल दिल्यानंतर, त्यामुळे मेडल त्यांनी काढून घेतले। आणि नंतर घरी आल्यासारखाच म्हणत होता, टीचरने तर मेडल दिलंच नाही, काय झालं? त्यामुळे मी संचितला आज स्कूलमध्ये गेल्यावर टीचरला विचारलं, संचितला मेडल मिळालं तुम्ही दिलं नाही? तर टीचर काय म्हणल्या, इथं खूप अशी गर्दी झाली होती, त्यामुळे बऱ्यापैकी मुलांचेच फोटो काढले आणि ज्यांना सुरुवातीला मेडल दिलं, आणि नंतर बाकीच्या मुलांचे काही फोटो एवढे काढताच आले नाहीत, त्यामुळे ते काय म्हणले फोटो मेडल घालून त्यांचे फोटो काढायचे आहेत, आणि फोटो काढून झाल्यानंतर मग मी मेडल आहे तर देते, त्यामुळे मी सगळ्यांचेच मेडल माझ्याजवळ ठेवलेत असं त्यांनी मला सांगितलं। नंतर मी संचितला सांगितलं, संचित थोडा खुश झाला। तर संचितला पहिलंच स्कूलमध्ये जातो तेव्हापासून, म्हणजे आता पहिल्यांदाच काहीतरी मेडल वगैरे मिळते, पहिलं मेडल म्हणजे त्याचं आपण म्हणूया, खुश होता एकदम। आणि आता इथं ह्या ज्या आहेत तर मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले होते, त्यांच्याकडून सगळं घालून घेतो वगैरे, छान असा कार्यक्रम झाला। नको म्हणत मला संचितनी पण खूप एन्जॉय केलं, आणि झालं सगळ्यांना मेडल वगैरे घालून झालं, सगळ्यांचा कॉमन एक फोटो काढला, आणि नंतर मग काही राहिलेला कार्यक्रम होता पुढं आहे तर कंटिन्यू चालू केला। संचितच्या टीचर्सनी पण डान्स केला, खूप म्हणजे पॅरेंट्सनी पण डान्स केला, पण मी कसं व्हिडिओ एकदमच मोठी होती ना, आणि पण सगळ्यांना बघायला काही व्हिडिओ म्हटलं की नकोच वाटतं बघायला, त्यामुळे मी आपल्या शॉर्टकटमध्ये दाखवायचा प्रयत्न केला।
त्यातल्या त्यात जे अँकरिंग करायला बोलवले होते ते खूप कॉमेडी करत होते, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टच त्यांचं बोलणं ऐकलं, बघून तुम्हाला पण हसायला येईल थोडंसं. आणि इथं बघू शकता सगळ्यांना मेडल आहेत तर घातलेत, ज्यांना ज्यांना स्पोर्ट्समध्ये किंवा बाकीच्या ज्याच्यामध्ये नंबर आले त्यांना घातले होते, आणि सगळ्यांचे फोटोज वगैरे काढले. आणि आता जो काही राहिलेला कार्यक्रम आहे तर ते पुढं कंटिन्यू. मुलं रडायला लागले होते त्यामुळे फोटोज पण सगळ्यांचे जास्त काढले, पटपट सगळं उरकायचा प्रयत्न केला. आणि काही काही नाटक पण घेतलं होतं, त्यांना कोणाला तुम्हाला पण पार्टिसिपेट करायचं असेल नाटक कॅन्सल केलं, होत चालला मुलांना काही. आणि ज्या कोण मावशा होत्या त्यांना पण ते मुलं काही कंट्रोल होत नव्हते, बाहेर आम्ही बसून इकडे ऐकायला येत होतं रडलेला मुलांना. आणि जास्त करून प्ले ग्रुप आणि नर्सरीची मुलं जास्त रडत होती. आता सिनियर ज्युनियरची मुलं थोडी आहेत बऱ्यापैकी कळतं त्यांना. प्ले ग्रुपवाल्यांना तर काहीच समजत नव्हतं, कोण तर डान्स करत करतच बाहेर निघून जात होते. म्हणजे लहान मुलं कशी असतातच तशी, त्यांना अजिबातच काही समजत नाही. तुझ्या इच्छेविरुद्ध लग्न ठरवलंय का? एवढं रडायला काय झालं? अरे एवढ्या सुंदर मुलीचा हात जर माझ्या एवढ्या सुंदर मुलीचा हात जर माझ्या ना, अजिबात रडलो नसतो मी. तर इथं आता चाललाय ग्रुप डान्स. तर हे आहेत प्ले ग्रुपची मुलं आहेत, प्ले ग्रुप नाही नर्सरीची मुलं आहेत. तर मग म्हणजे थोडासा कॉस्ट्यूममध्ये त्यांनी चेंज केला, अगोदर धोतर घातलं होतं, आता जीन्स घातले. आणि हा ग्रुप डान्स आहे, त्यामुळे त्यांच्या एक मुलगी एक मुलगा असा आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मुलांचा इतका स्टॅमिना बघितला आहे, त्यातलं एक सुद्धा डान्स करत नाही. टीचर्स दोघी करून करून दमल्या, पण मुलं काय लक्ष एवढे देत नव्हती, कंटाळून गेली होती. त्यामुळे कसं चालत होते, तरी टीचर खूप उत्साही आहेत, त्यांना खूप उत्साह आणून करत होत्या, अजिबात कंटाळल्या नव्हत्या, काही नव्हत्या, एकदम एन्जॉय करत होत्या टीचर सगळ्या. त्यामुळे टीचरचं खरंच सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे. काय भाऊ नाराज आहे? पार्टनर नाही आवडली? नाराज आहे का? काय पाहिजे तुला? तुला काय हवंय? कुणाच्या मम्मीकडे जायचंय? कुठे यायची मम्मी? हात वर करा. इथे आहे का हो एवढं प्रेम? आता इथं आहे तर संचितचा कपल डान्स चालू झालाय. कपल डान्स म्हणजे मुली आणि मुलांबरोबर. तर हे सगळे गाणे आहेत तर सगळी ह्याची होती, म्हणजे संचितच्या ज्या प्रिन्सिपल आहेत त्यांनी काय केलं होतं, म्हणजे सगळी एक 4-5 गाण्याचं एक गाणं तयार केलं होतं. म्हणजे 4-5 गाणी, त्यातली एकच लाईन घ्यायची आणि नंतर ते एक लाईन नंतर असे 2-3-4-5 गाणे एकत्र तयार करून त्याच्यावर मुलांनी डान्स केला. असं एकही गाणं नव्हतं की एका गाण्यावर म्हणजे मुलांनी डान्स केला. एक गाणं झालं की एक कडवं झालं की नंतर दुसऱ्या गाण्याचं सेकंड कडवं असं. त्यामुळे ते डान्स करायला मुलांना पण जोश येत होता आणि बघणाऱ्यांना पण चांगलं वाटत होतं. संचितने पण खूप छान डान्स केला. आणि संचितची पार्टनर होती सांची, संचितची फ्रेंड पण आहे आणि पार्टनर पण टीचरनी तीच दिली होती, कारण संचितची फ्रेंड असल्यामुळे टीचरनी बहुतेक पार्टनर तीच केली असेल. आणि मुलांना कसं हायटेड मुलांना मागं उभा केलं होतं आणि जे उंची कमी आहेत त्यांना पुढं केलं होतं, कारण कसं दिसायला पण व्यवस्थित दिसतं. आणि उंच मुलं पुढं उभा केली की मग ज्यांची उंची कमी आहे ते मागून दिसत नाही, त्यामुळं तसं उभा केलं होतं. आणि इथं संचित जी सांची आहे तिला काही एखादी स्टेप विसरली होती तर ती तिला सांगतोय. आणि संचित पण खूप छान डान्स करत होता, प्रॅक्टिस चांगली झाली होती, त्यामुळे विसरले वगैरे कोणच नव्हते. सिनियर KGची ज्युनियर KGची मुलं आहेत तर सगळं व्यवस्थित डान्स करत होते. तरी पण इथं मोनिका टीचर आहेत तर त्या सांगत होत्या बघून कसं करायचं कसं नाही. आणि जवळपास सिनियर KG ज्युनियर KG प्ले ग्रुप सगळ्यांना त्यांनी शिकवलं होतं. आणि इथं बघा मुलगी डान्स करत करत रडते. आणि काहीतरी झालं असेल, लहान मुलांना कसं काय लेट झालं की त्यांचा स्टॅमिना बिघडतो, काय काय लहान मुलांना कसं
थोडासा लेट झाला की त्यांना वाटतंच थोडंसं लगेच बिघडतं, रुटीनमध्ये चेंज झाला की होतं. आता ह्या टायमिंगला रोज मुलं घरी असतात आणि आता 9 वाजता डान्स चालू आहे त्यांचा 8:30 पावणे 9ला. त्यामुळं काय काय रडत होते, काय काय होते खुश. असं कसं ज्याचं त्याच्या मुलांच्या स्वभावानुसार असतं. आता संचितला काय कधीच रडत नाही, तो खुशच असतो. रात्रीच्या किती जरी वाजता आपण बाहेर गेलं, संचित चल फिरायला जाऊ म्हणले की संचित खुश असतो. तसं काय काय मुलांना नाही आवडत. आणि मग ते थोडासा जरी त्यांच्या रुटीनमध्ये चेंज झाला तर ते लगेच रडतात. आणि इथं बघू शकता छान असा डान्स केला. आणि व्हिडिओ खरंच खूप जास्त मोठा होतोय, त्यामुळं प्रत्येकाला असं बोर तर झालं नसेल, कारण ते अँकरिंग करणारे इतकं छान कॉमेडी करत होते ना, त्यामुळे त्यांची कॉमेडी बघून तुम्हाला व्हिडिओ बघायला उत्सुकता लागेलच. आणि इथं तर मी म्युझिक लावलं होतं, पण म्युझिकला कॉपीराईट आलं, त्यामुळे मला आता बोलावं लागते. त्यामुळे मी खूप असं व्हिडिओ एडिटिंग करायला मला भरपूर असा वेळ आहे तर ह्याला गेला आहे. एडिटिंगला पण वेळ गेला, नंतर सेव्ह करायला पण वेळ गेला. इथं कॅमेरा आहे तर भरपूर राहिला. आणि हे आता मला कॅमेरा व्हिडिओ ज्यावेळेस मी एडिट करायला घेतला होता, त्यामुळे एडिट करताना व्हिडिओ इतका मोठा होता की इथं मला कडून काही तर चुकले हे मला जाणवलं नाही. आता जाऊ द्या, तुम्ही बघा तसंच. आणि इथं बघू शकता संचितचा आता डान्स आहे तर गाणं संपत आले. एक 1.5-2 मिनिटाची गाणी होती, जास्त मोठी पण होती. आणि मुलींच्या फ्रॉक पण खूप छान होत्या, मुलांपेक्षा मुलीच छान दिसत होत्या सगळ्याच बरं का. ज्युनियर सिनियर प्ले ग्रुप नर्सरीच्या सगळ्याच मुली छान दिसत होत्या. फोटोज पण भरपूर असे फोटो पण काढलेत त्यांनी. आणि आता हे गाणं संपलं की मग संचितचं गाणं आहे तर झालं. तरी पण ते सगळा कार्यक्रम झाल्याशिवाय सोडत नाहीत, बॅक स्टेजच मुलांना ठेवतात. ज्या कोण मावशा आहेत तर त्या मावशा मुलांकडे लक्ष देत असतात. आणि आता इथं आहेत तर डान्स आहे तर संचितचा झाला करून. आणि ग्रुप डान्स झाला की जे कोण पॅरेंट्स इच्छुक आहेत किंवा ज्यांना डान्सची खूप जास्त आवड आहे त्यांना पण मग टीचरनी म्हणले, तुम्हाला ज्यांना कोणाला डान्स करायचा आहे त्यांनी तुम्ही स्टेजवर येऊ शकता. आणि त्यांच्यासाठी सरप्राईज सॉन्ग होतं, तर ते सरप्राईज सॉन्ग आहे तर ते लावलं. त्याच्यावर भरपूर असं सगळे गेले होते डान्स करायला. आता मला काय डान्सची एवढी आवड नाही आणि डान्स जमत पण नाही, त्यामुळे मी काही गेली नाही. नंतर इथं आहे संचितच्या टीचर्स आहेत. संचितची टीचर आहे आणि बाकीच्या 3-4 अशा टीचर्स होत्या. तर संचितची टीचर्स आहेत तर ते पण खूप छान डान्स करतात आणि त्यांना पण अवॉर्ड्स आहेत तर त्यांना पण मिळाले होते. आता इथं आहे आर्मीवाल्यांचं सॉन्ग. आता हे आर्मीचा ज्यांनी ड्रेस घातला ना त्यांचे जवळपास एक सगळे बऱ्यापैकी 2-3 गाणे होते ते सगळे आर्मीवालेच होते, म्हणजे देशगीत होते. तर ते देशगीतावर त्यांनी डान्स केला आणि हे पण खूप छान डान्स करत होते. मुलींचा फ्रॉक पण एकदम भारी होता. नंतर ह्यांचं पण आता हे ग्रुप डान्स चालू आहे. तर हे पण आता हे साडी घातली होती त्यामुळे ह्यांना पण ह्या साडीच्या ह्याच्यानुसारच लावणी असंच गाणं दिलं होतं ह्यांना पण. कपल डान्स आणि सेपरेट डान्स, मुलींचा सेपरेट डान्स असं होतं. मुलांचा एक सेपरेट डान्स होता, मुलींचा एक सेपरेट डान्स होता आणि ग्रुप डान्स एक म्हणल्यासारखं असं म्हणजे कपल डान्स म्हणून आपण तसा एक होता. तर ते पण होते. आणि ही मोनिका टीचर आहेत, ह्या कसं नंतर अगोदर पडद्याच्या मागं होत होत्या आणि नंतर जे अँकरिंग करायला आले होते ते त्यांना काय म्हणलं, तुम्ही पडद्याच्या मागं लपून डान्स करून दाखवण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट समोर या, मुलांना पण व्यवस्थित दिसेल आणि मुलं बघून पण करतील. त्यामुळं त्या पुढंच येऊन नंतर सांगायला लागल्या. आणि इथं आहे तर कार्यक्रम आहे तर संपला तर त्याचा हॅप्पी एंडिंग म्हणून ते जे काय एंडिंगची सॉन्ग आहेत तर ते लावले होते. आणि सगळे आता सगळ्यात पहिले आहेत तर संचितची टीचर आली. मग ज्यांच्या क्लासमधली मुलं आहेत तर आता ज्युनियर के जीची टीचर, सिनियर के जीचे टीचर, तर ते पहिल्यांदा स्टेजवर त्यांच्या क्लासमधली मुलं घेऊन आली. नंतर बाकीच्या क्लासमधले जे प्ले ग्रुपवाल्यांची टीचर आहेत तर ती प्ले ग्रुपवाल्यांची टीचर स्टेजवर त्यांची मुलं घेऊन आले. तर असे सगळे आहेत तर जमा झाले आणि एकदम छान आहे तर सगळ्यांनी मिळून डान्स केला. आणि खूप म्हणजे खूप असं भरपूर असे झिंगाट सॉन्ग लावलं होतं. नंतर असं भरपूर एकदम छान असे डान्स सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची गाणी लावली आणि सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा डान्स केला, ज्यांना जसा जमतोय तसा. तर ह्या टीचर आहेत तर त्या सगळ्यात जास्त उत्साही होत्या. त्या तर खाली डान्स करून नंतर वर गेल्या डान्स करायला. आणि सगळे जे खाली बसले होते ना तर ते सगळे म्हणत होते की टीचर एकदम उत्साही आहे, वर डान्स करायला गेले आणि सगळेच खुश झाले होते. आणि जे अँकरिंग करायला आले ते सुद्धा म्हणत होते की तुम्हाला जे कोण आता प्रिन्सिपल आहेत ना संचितच्या स्कूलच्या, त्यांना म्हणत होते तुम्हाला हे मोनिका टीचर म्हणजे तुम्हाला हिरा लाभला आहे म्हणत होत्या. एवढ्या उत्साही आहेत. आणि जेवढे प्ले ग्रुप आहेत नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी, सगळ्या मुलांना त्यांनी एकट्याने डान्स शिकवला होता. आणि गॅदरिंग चालू झाल्यापासून ते शेवटपर्यंत त्या प्रत्येक मुलांना आहेत तर समोर उभा राहून डान्स करायला आहेत तर म्हणजे सगळ्या स्टेप्स आहेत तर त्या उभा राहून साईडला उभा राहून त्यांना दाखवत होत्या. आणि त्यांचं बघून मुलं करत होती. म्हणजे ते इतक्या कंटाळल्या नाहीत, काय नाही, बसल्या तर कसल्याच नव्हत्या. आम्हाला अक्षरशः सांगायचं झालं
तर बसून बसून कंटाळा आला होता, पण त्या उभा राहून सगळं त्यांना शिकवत होत्या, त्यामुळे स्टॅमिना तर भरपूर आहे त्यांच्यात. आणि तो बघू शकता एकदम जोशमध्ये त्यावरच गेला डान्स करायला आणि सगळ्या टीचर्सनी मिळून डान्स वगैरे केला आणि सगळे स्टेजवर जमा झाले आणि अशा रीतीने नंतर मग कार्यक्रमाचा शेवट झाला. तर स्नॅक्समध्ये पण ठेवलं होतं आणि स्नॅक्स कसं आतमध्ये खायला अलाउड नव्हतं, लहान मुलांना खायला होतं अलाउड आणि ते पण बॅक स्टेज नेऊन द्यायचं होतं जे काय असेल ते. मोठ्यांना खाऊ देत नव्हते कारण हॉल खराब वगैरे होईल त्यामुळं. आणि जे काय स्नॅक्समध्ये ठेवलं होतं ते तिथं पण बसून खायचं नव्हतं, जे तुम्ही घरी जाऊन खायचं होतं, त्यामुळे पार्सलच होतं. त्यामुळं स्नॅक्समध्ये शक्यतो नसतं, पण त्यांनी ठेवलं होतं स्नॅक्समध्ये आणि मग स्नॅक्स आहे तर आम्ही घरी आल्यानंतरच मग खाल्लो. आणि अशा रीतीनं आहे तर गॅदरिंग संपलं. चला तर मग तुम्हाला संचितचा गॅदरिंगचा कार्यक्रम आहे तर कसा वाटला ते नक्की सांगा. आणि असं आशा धरते की तुम्ही व्हिडिओ आहे तर पूर्ण बघितला असेल. मला नाही वाटत आता एवढा व्हिडिओ सगळेजण पूर्ण बघतील, कारण व्हिडिओ जवळपास एक 45 मिनिटाचा आहे आणि मला असं काही वाटत पण नाही की एवढा मोठा व्हिडिओ टाकायला, कारण मी फक्त माझ्या लक्षात राहावं त्याच्यासाठी मी एवढा मोठा व्हिडिओ टाकला आहे. तर चला तर मग व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. बाय.